हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हल हल दादा सर्व माईकांचा आवाज द्या ना थोडा सर्वांचा माईक द्या थोडं लेवल द्या ना सर्व माईकांना हॅलो आता बरोबर वाटतंय सगळं चालू झाल्यावर आवाज कमी वाटतोय सेटिंग झालं हात लावूच नका हॅलो सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनी कर कटेवरी ठेवूनी ठेवूनी तुलसी हार काळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची जाना कर कटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येती धार मकर कुंडले तळपती श्रावणी 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 कंटिक शुभमणी विराजित कंटिक शुभमणी विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर कंटिक शुभमणी विराजित कंटिक शुभमणी विराजित हे कंटिक शुभमणी विराजित विराजित कासे पितांबर कासे पितांबर आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान तुळसी हार गळा
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर याचे ध्यान आवडे निरंतर तुलसी हार गळा कासे पीतांबर 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हॅलो हॅलो हरी हॅलो 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 जरा सेटिंग करा ना माईक एकदा परत हॅलो 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 द्या थोडा सर्व आवाज द्या. बिघडलेले आहे सेटिंग हॅलो हॅलो आवाज द्या थोडा हॅलो 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 द्या थोडा आवाज द्या मॉनिटरला आवाज द्या हॅलो 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 झालं हॅलो
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा राम कृष्ण हरी जय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव आ बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव आ सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवी सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवी सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय हरी माईक वाले जरा इकडे लक्ष द्या थोडा थोडा आवाज द्या हरी आवाज थोडा हरी 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 मृत्यूचिने मापे जे जे गेले प्राणी मृत्यूचे मापे जे जे गेले प्राणी मृत्यूची मापे जे जे गेले प्राणी मृत्यूचे मापे जे जे गेले प्राणी दयाची शिराणी यम करी दयाची शिराणी यम करी दयाची शिराणी यम करी यम नेम धर्म आम्हा नाही कर्म 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 आवगेची ब्रह्म होऊन ठेले आवघेची ब्रह्म होऊन ठेली आवघेची ब्रह्म होऊन ठेली द्वैत भाव ठेला अविनाशी संपन्न भाव केला अविनाश संपन्न द्वैत भाव ठेला अविनाशी संपन्न भाव
यम नेम धर्म आम्हा नाही कर्म यम नेम धर्म आम्हा नाही कर्म अवघेची ब्रह्म होऊन ठेले ज्ञानदेव म्हणे काज सरले संसार ज्ञानदेव म्हणे काज सरले संसार चारही मापारी गेलो न ठेले यम नेम धर्म आम्हा नाही कर्म अवघेची ब्रह्म होऊन ठेल अवघेची ब्रह्म होऊन ठेल हो हॅलो दादा एक गाताना ना दम लागतो दम त्याच्याने हे होत नाही ताकद लावावं लागते गायला सहज असं आलं पाहिजे सहज मृत्यूचे मापे जे जे प्राणी मृत्यूची मापे जे जे गेले प्राणी मृत्यूची मापे जे जे गेले प्राणी मृत्यूची मापे जे जे गेले प्राणी मृत्यूचे मापे जे जे केले प्राणी मृत्यूचे मापे जे जे केले प्राणी मृत्यूची मापे जे जे गेले प्राणी मृत्यूची मापे जे जे गेले प्राणी दयाचे शिराणी यमकारी दयाचे शिराणी यमकारी यमनिम धर्म आम्हानाही कर्म यमनिम धर्म आम्हानाही कर्म दयाची शिराणी यमकारी दयाची शिराणी यमकारी यमनेम धर्म आम्हानाही कर्म यमनेम धर्म आम्हानाही कर्म अवघेची ब्रह्म होऊन ठेला अवघेची ब्रह्म अवघेची ब्रह्म होऊन ठेला अवघेची ब्रह्म
अवघेची ब्रह्मा होऊन ठेले अवघेची ब्रह्मा आवघेची ब्रह्मा होऊन ठेला होऊन ठेला निमधर्म अमानाई कर यमधर्म धर्म अमानाई कर्म हा बोला पुंडली गवर्धे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय वामन बाबा महाराज की जय सद्गुरु सवरम बाबा महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज सच्चिदानंद रामदास बाबा महाराज सच्चिदानंद नारायण बाबा महाराज सच्चिदानंद माने बाबा महाराज सच्चिदानंद गुरुमाऊली नाना बाबा महाराज हरी मृत्यूचे निमापे जिज गेले प्राणी मृत्यूचे निमापे जिज गेले प्राणी तयांची शिराणी यम करी यमनेम धर्म आम्हा नाही कर्म यमनेम धर्म आम्हा नाही कर्म अवघेची ब्रह्म होऊन ठेले द्वैत भाव ठेला अविनाशी संपन्न द्वैत भाव ठेला अविनाशी संपन्न
आपे आप जनार्दन येईल घरा. ज्ञानदेव म्हणे काज सरले संसारी. ज्ञानदेव म्हणे काज सरले संसारी. चारीही मापारी गिलून ठेली. द्वैत भाव ठेला अविनाशी संपन्न. आपे आप जनार्दन येईल घरा. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया. दुसरे चरण संतातिया. संताचिया दुसरे चरण संताचिया. नमन दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. दास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास. बाबाजी सद्गुरुदास दास तुका. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरुं तं नमामि. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे रे प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. काही कळा. मस्तक हे पायावरी. मस्तक घे मस्तक हे पायावरी. हे पायावरी. या वारकरी संताच्या. या वारकरी संताच्या. मस्तक घे पायावरी. या वारकरी संताच्या. वारकरी संताच्या. या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या. या वारकरी संताच्या. या वारकरी संताच्या. महापुरुषांनो, आज आपण ज्याच्याकरता जमलेले आहोत तो वैकुंठवासी कृष्णा कान्हा मडवी यांचा आज 13वा आहे. शेवटचा दिवस आहे आणि त्यांचा सर्व शोकाकुल परिवार, राधाकृष्ण मडवी पत्नी, सुनील कृष्ण मडवी मुलगा, सुचित कृष्ण मडवी मुलगा, जितेश कृष्ण मडवी मुलगा, सुनील पंडित संते मुलगी, शैला सुनील मडवी सून, ममता सुचित मडवी सून, ज्योत्स्ना जितेश मडवी सून, भूषण सुनील मडवी नातू, जीत जितेश मडवी नातू, सन्मित जितेश मडवी नातू,
दिया सुचित मडवी नाथ राज पंडित संते नातू रसिका पंडित संते नाथ संपूर्ण मडवी परिवार आणि आयरे गावातील आणि इथे येण्याचा योग आपली सर्वात जुने काही नवीन असतील. तुम्हाला वाटेल आम्हाला 20 वर्ष झाली, पण 30-40 वर्षापासून मुंबई विभागाचे जुने जाणते ज्यांना आम्ही पंडित गटलू पाटील यांचं कार्य 90 ते 2 म्हणजे 100-2000 पर्यंत यांचं कार्य आम्ही पाहिलेलं जवळून पाहिलेलं आहे. आणि खूप स्वतःची गाडी द्यायचं, स्वतःचा मुलगा ड्रायव्हर वगैरे, आणि संपूर्ण महाराष्ट्रावर फिरण्यासाठी दादाचा मुलगा राहायचा. आणि त्यांना एक आज वाटलं की प्रभूचं चिंतन व्हावा. महापुरुषांनो, कृष्णा कान्हा मडवी हे विशेष महापालिकेत सर्व्हिसला होते. वास्तविक त्यांना सर्व्हिस करायची गरज नव्हती. गडगंज संपत्ती, सगळे काही ऐश्वर आणि ड्युटी सुद्धा बिनचूक अगदी करत असत. संपूर्ण काळ त्यांना अनुकूल होता मांसाहार करण्याकरता, मदिरापान करण्याकरता, परंतु त्यांनी त्याच्यावरती मात केली. विठाल विठाल एक कृष्णा कान्हा मडवी नुसते सेठ नव्हते, तर गळ्यात तुळशीची पवित्र, हिंदू संस्कृतीमध्ये समजलं जातं की ती पवित्र माळ घालावी माणसाने, आणि ती घातल्यानंतर जो ओरिजिनल जप अरविंद भाऊ तो त्यांना लाभलेला होता. आणि आमच्या जोडीला गोकर्ण क्षेत्राला तुम्हाला सांगतो, त्यांना सुद्धा तिथे येण्याचा योग आला ना, तिथे सुद्धा सोबदाराचा काम केलं. आमचे राम भाऊ करतात तसे. विठाल वास्तविक त्यांच्या मुलांकरता हे बाबा कसे आहेत, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सदावा, ज्याचा वंश मुक्ती सदावा, हे जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सदावा, पोटा येता हरले बाप, ज्ञानदेव माय बाप, पाहिजे की ज्याने आपल्या मुलांकरता जागाही ठेवली, बंगलाही ठेवला, आणि आज अख्ख्या डोंबिवलीमध्ये नवे जो बी कोणी आयरे गावात येत असेल, हुडीवाला बंगला नाव आहे. आणि या नावाने मुलांनी सुद्धा बापाची सेवा सुंदर केली, सुनानी सुद्धा या कृष्णा कान्हा मडवीची सेवा सुंदर केली. आणि का तर बाबाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. आणि आम्ही ज्यावेळेला महापालिकेतून बाहेर निघताना गेटवर अगदी बेंबीच्या देठापासून राम राम राहायचा. आणि वास्तविक जीवनाचं त्यांनी सोनं केलं. राजानं सोनं, किती गाडे बंगला, किती ऐश्वर, किती लोकमान्यता आहे, किती जगमान्य विश्वमान्य आहे, चांगली गोष्ट, परंतु गळ्यात पवित्र तुळशीची माळ असणं आमच्या कृष्णा कान्हा मडवी बाबाच्या हिशोबाने
याच साठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. कशासाठी? याचसाठी केला. याचसाठी म्हणजे नेमकं कशासाठी? मुलांचे लग्न अथवा सुना चांगल्या असणं अथवा अधिक संपत्ती मिळणं चांगली गोष्ट आहे, वाईट नाहीये. परंतु जो अभंग घेतलेला आहे, मृत्यूचे मापे जे जे गेले प्राणी, मृत्यूच्या मापाने जे जे प्राणी गेले. तुम्हाला वाटेल महाराज आमच्या पण 13व्याला असंच याने कीर्तन करा म्हणजे आम्ही सुद्धा स्वर्गाला जाऊ. नाही का या थापा होतील. नाही तसा जमत. कारण तुम्हाला सांगतो प्रभूचं चिंतन अखंड घराला पाहिजे आणि अखंड घडण्याकरता त्याला सद्गुरू करावा लागतो. आणि सद्गुरू केल्यानंतर मग कळतं अनुग्रह काय, बोध काय, प्रबोध काय. परंतु आजचा विषय आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. कारण आज सगळे टीव्ही स्टार आहेत. कोण रेडिओ स्टार, टीव्ही स्टार, कोण हृदय स्टार, कोण चित्त स्टार आहे. आणि ही मंडळी संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे असेल तिथे. आता 7 तारखेला आहे सांगलीला, पण हरकत नाही. महापुरुषांनो क्षणोक्षणी हाची म्हणजे कुठला? मृत्यूचे निमापे जे जे गेले प्राणी. तिथे यमाकडे गणती व्हायला जायचं. मग यमाकडे गणती व्हायला नको असेल ते कीर्तन ऐकून जमणार नाही. तर मग आम्ही ऐकायला कशाला बसलोय? ऐकायला कशाला बसलोय? ऐकायला याच्यासाठी बसलो. जसं डोंबिवलीला आलाम सिंग होते, प्लॅटफॉर्म नंबरची 1 गाडी कुठे जाईल? ठाण्याला जाईल, कुर्ल्याला जाईल, पुढे आणखीन विटी स्टेशनला जाईल. आलाम सिंग होते. ही गाडी कर्जत कसाऱ्यापर्यंत जाईल. आलाम सिंग होते. मग त्यांना माहिती नाही का रोज जाणार आहे, पण आलाम सिंग होत असते. तसा आपल्याला हरेक कार्यक्रमातून अलाउन सिंग होत असते, परंतु आतमध्ये नाही घुसत. आतमध्ये नाही घुसत. आता हे आपल्याला काय माहित आहे? हॅबिट इज सेकंड नेचर. आपल्याला सवय पडली हे खाली ऐकायचं, हे ऐकायचं आणि जेवायचं. नाही वाटत समजला? तुमच्या घरचं देता का? नाही ना, मालकाचं बनवलं ना कृष्णा बाबाच्या नावाने. जेवाचा निघायचं यांचं सांगायचंच काम आहे. आपला मुद्द्याचा करायचा असतो. कारण मृत्यू शेवटी असा आहे की कोणालाही सोडत नाही. सेठ असो, सावकार असो, युनोचा अध्यक्ष असो, पंतप्रधान असो, ना तर PM CM येथे नाही ऊर आले अवतार. येरते पमार जीव किती. येरते पमार जीव किती. येथे नाही ऊर आले अवतार. येरते येरते पमार जीव किती.
रामकृष्ण भगवान सगळ्यांच्या अवताराला कोणी राहिलेलं, मग आपण तरी राहणार आहोत का? नाही राहणार. मग जाण्याच्या अगोदर मरणादी सावध व्हावे, मरणादी सावध व्हावे, मनाजे सावध मनाजे सावध आपुले हित साधुनी घावे, आपुले हित साधुनी घावे, जन्म घालवून ये माया, जन्म घालवून ये मराच्या अगोदर सावध व्हायला पाहिजे. महाराज आम्ही ऐकतो ना कीर्तन, गेली 40-50 वर्षापासून ऐकतो. बरेच वर्षापासून आम्ही माळकरी सुद्धा आहोत. आनंदाची गोष्ट आहे, खूप आनंद. पण पुढचा सांगू, सच्चिदानंद श्रीपादावर बोलायचं. भाऊ, जोपर्यंत प्रबोध होत नाही, प्रबोध, तुम्हाला टीव्हीलाही कोणी बोलणार नाही, कुठल्या कॅसेट मध्येही ऐकायला येणार नाही. प्रबोध होत नाही. जववरी अर्जुना या महाराज, तो बोध भेटेना मना, तवरी या साधना भजावे लागेल. तो बोध म्हणजे कुठला? ज्या वेळेला गोस्वामी तुलसीदास काशीमध्ये प्रभूचं भजन चाललेलं होता त्यांचा, पण जेवढं तुमचं भजन जोरात सच्चाई असेल तेवढं विरोधक तयार होत असतात. हो, आणि असा एकही संत सुटला नाही का त्याची निंदा झाली नाही, त्याचं समाजाने हाल केलं. आणि गोस्वामी तुलसीदासजी ज्या वेळेला त्या काशीमध्ये होते, काशीमध्ये असल्यानंतर विदेशी मंडळी तिथे आली आणि तुम्हाला सांगतो सगळी गोस्वामी तुलसीदासांच्या विरोधात सगळी एक फळीच तयार केली. अशी फळी तयार केली की गोस्वामी तुलसीदासजींना तिथे राहणं मुश्किल केलं. राहणं मुश्किल केल्यानंतर आता काय करावं? त्यानं सांगितलं तुम्ही काशी सोडून जावा. सगळे पंडितांनी, विदेशी लोकांनी, कोणाला गण्या माप्याला नाही, ज्यांच्या बोलण्यामध्ये प्रभू डुलतोय, नाचतोय, गोस्वामी तुलसीदास, आणि त्यांना सांगितलं गोस्वामीजीने आपल्या मनाचा निरीक्षण, परीक्षण, सूक्ष्म अवलोकन आणि ते पाहायला लागलं. हरकत नाही, ठेविले अनंते एक चिठ्ठी लिहिली भोलेनाथांना. प्रभू, तुमच्या नगरीमध्ये आम्ही राहत होतो. कुठल्या? काशी नगरीमध्ये. आणि राहत असताना आम्ही 4 घरची भिक्षा मागायचो आणि 5व्या घरी जातच नव्हतो. मिळेल तेवढे त्याचं समाधान मानत होतो. पुढे आता आम्ही तुमच्या इथे थांबत नाही, आम्ही येतो, आम्हाला निरोप द्या. चिठ्ठी ठेवली भोलेनाथाच्या शिवलिंगावरती. चिठ्ठी ठेवल्यानंतर दुसरे दिवशी ते पंडित, ते पुजारी सगळे जण आलं आणि लाईन लागलेलीच होती काशीला. आणि तिथे लाईन लागल्यानंतर सकाळच्या वेळेला दरवाजा उघडता गेला तर तो शिवलिंगाचा मंदिराचा दरवाजा उघडत नाही. मंदिराचा दरवाजा उघडत नाही. खूप प्रयत्न केला, लॉक बी काही नव्हता, कडी नव्हती, पण दरवाजा उघडत. माझा भोलानाथ प्रभू त्यांच्या पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये गेल्याने सांगितलं, माझ्या भक्ताला त्रास देता, माझ्या हृदयाला त्रास देताना नंतर माझी पूजा करता. कारण साधू को सताये तीनो जाये तेज, बल और वंश. साधू माणसाला सतावला तर तिन्ही जातात, तेज भी जातो, बल पण जातो, आणि वंशाला सुद्धा. येरा केरो कंस, रावण कंसाचा कोणीही उरला नाही पाणी द्यायला. महापुरुषांनो,
म्हणून साधू माणसाला सत्वाचा नाही. आणि जर आपली गती आणि मती चांगली ठेवायची असेल, वाचायचा असेल, तर अभंगाचा पहिला चरण मृत्यूची यमापे जे जे गेले प्राणी, मृत्यूची यमापे जे जे गेले प्राणी, मृत्यूची यमापे जे जे गेले प्राणी, मृत्यूची यमापे जे जे गेले मृत्यूची यमापे मापे जे जे गेले प्राणी, मृत्यूची यमापे जे जे गेले प्राणी. मृत्यूची यमापे जे जे गेले मृत्यूची यमापे जे जे गेले दयाची चिरारी यमकरी, दयाची चिरारी यमकरी, यमने बदलवा आम्हालाही करेवा, यमने बदलवा आम्हालाही करेवा. दयाची चिरारी दयाची चिरारी यमापे यमने बदलवा आम्हालाही करेवा, यमने बदलवा वा, आवाज सगळ्यांचा गोड आहे आणि त्यापेक्षा ऐकणारे डबल गोड आहेत. विठाल मृत्यूची मापे जे जे गेले प्राणी, तयांची शिराणी यमकरी. भगवान श्रीकृष्णाला दुर्योधनाने अख्खा पाहिलेला होता का? अर्धा? संपूर्ण. तरी तो कुठं पडला? हा, नरकात. नाही बरोबर. मग तुम्हाला वाटेल आम्ही देवाला पाहतो, येतो, करतो, लय कीर्तन प्रवचन ऐकले. नाही ना राजानं, त्याला तेच काम करावं लागतं. कुठला? जो बीज मंत्र. बीज मंत्र नाही घेतला ना, वरती लय मारतात. हा का का तुम्हाला कसं माहित? हो, तिकडला आवाज येतो ना. जी बी माणसं मृत्यूची मापे जे जे गेले प्राणी, तयांची शिराणी यमकरी. आणि त्यांची शिरगणती यमराजा करतो. महापुरुषांनो, तुम्ही लई भाग्याचं राजानो. सच्चिदानंद श्रीपादावर रामदादा बोलायचे, भाऊ चालायला रस्त्यात घर वाट नाही एवढी लोक आहेत, पण हे ब्रह्मनाम मान्य करायला कोणी आहे का? त्या नका सांग आम्हाला, रोज नेहमी सांगतो ते ऐकतो, ती सवय पडली. मग ती सवय तोडाची असेल, काय करावं लागेल? सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नाईके पूर्ण कृपा
की आपल्यावरती सद्गुरूची कृपा व्हावी राजानो. सद्गुरूची कृपा म्हणजे एक्झॅक्ट परफेक्ट निश्चित VIP IMP नेमकं काय. आपल्याला एखादा धंदा प्राप्त होणार का 5-25 एकर जमीन मिळणार का सर्व मुलांची लग्न होऊन नातवंड पाहणं भाग्य तरी नवी धनपुत्र दा याचा नेग्लेक्ट केलेला आहे. आणि जो सरळ सरळ धरलेला आहे सद्गुरूची कृपा ज्याच्यावर होते ना. सद्गुरु कृपा झाली वाचा बोलायला लागली. वाचा बोलायला लागली म्हणजे नेमकं काय झालं की जी अनादी माता भगवती ती सरस्वती तिची कृपा झाली का त्या सद्गुरूच्या कृपेने आतमध्ये आनंद उल्हास सुख शांती आणि समाधान वाटत असते. आणि तेही मराच्या अगोदर विठाल विठाल आणि ती कृपा मराच्या वेळेला पण तशीच असतात. मरणी जयाची आठवी तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातीची तुवा. सदा स्मरावे म्हणजे नेमकं नाही समजणार राजा, नाही समजणार त्याला. सद्गुरु मार्गानेच जावा लागेल. ते गुरु गुरु बोलून नाही होणार. आता स्वयंपाक बनवतात तो बघून पोट भरेल का चर्चा करून का वर्णन करून डोळं वटारून पाहून का वास घेऊन या नाही काही. मग तसा जो कीर्तन आहे जो नामस्मरण आहे जे स्फुरण आहे जे नामस्मरण स्फुरण काय होता आपल्याला नेहमी ऐकायची सवय पडलेली ती जरा बाजूला करता करता जरा ह्या पटरीवरून त्या पटरीवर येता येता टाइम लागतो. पण निश्चित यश निश्चित आहे. हिम्मत करायला पाहिजे. हिम्मत करणं म्हणजे नेमकी तो जप घ्यायला पाहिजे. जप घेतला हिमालयातून गंगा नदी वाहत वाहत आली. ती अशी नाही बोलत मला रस्ता सरळ मिळेल का वाहायला, मला कोणी अडवेल का. तिचं एकच लक्ष असतं मी समुद्राकडे कसं जाईल. तसा आपला जीवनाचा ध्येय गेय आणि श्रेय एकच असायला पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड खंड करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंड करणे पाखंड सर्व कीर्तनकार प्रवचनकार ग्रंथकार सगळ्यांच्या हाती हो हा दंड दिलेला धर्माचा. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. महापुरुषांनो ही अमृताच्या पुत्रांनो तुमच्या हृदयातून सतत हे अमृत स्रवत आहे आणि त्याच्याकडे जर लक्ष दिलात ना लय गोड वाटेल. बस झाला आता समाजाकरता केला, देशाकरता केला, संस्कृती करता केला, मुलांबालांकरता केलं, गावाकरता केलं, सुनांकरता केलं, सगळ्यांकरता केलं. आता थोडे आवरीत घ्यायचं भरत दादा. आता आवरावरी करायची म्हणजे बस झाला यंत्रवत राहायचा तर गड्यानो काम बरोबर आहे. नंतर ज्ञान प्रत्येकाला झालेलं आहे. प्रबोध दिल्यानंतर होतात पण तर टिकून राहण्याकरता वैराग्य वाचून ज्ञानाची तगणेची नाही. आता तुम्हाला माहित पडला
जसा कृष्णकांना मडवी त्यांच्या मुलांना विचारलं का आमचं वडील हेच आहेत, बाकी आखे जगातली माणसं बोलली तुमचं ती वडील नाही, मान्य करावं नाही, आमचे हेच वडील आहेत. तशी गंमत तुम्हाला ज्या वेळेला त्या साधूचा बोध होईल आणि साधूचा बोध होण्याकरता संतांना शरण जावा लागेल. आणि संत काही दाढी मिशावाले नसतात असं पण नाही, असतात असे पण नाही. संत ओळखायला कठीण आहे ते राजाला. तुम्ही सगळ्यांना ओळखू शकता पण साधूला ओळखू शकत. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. समुद्र नदी नोहे पैगा, नदी नोहे पैका, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. संत इतर माणसांसारखे नाही. संत सावळाराम बाबा होते तेव्हा बऱ्यापैकी आपल्या लोकांनी ओळखलं म्हणून तर माळा घातल्या. आज माळा दिसतात ना त्यांच्यामुळं आता का ग्राउंड त्यांनी पहिले तयार केला पद्धतशीर. त्याच्यानंतर संत श्रीपाद रामदादा आले, त्याच्यानंतर इतर संप्रदाय पंथ आले. सगळेच पंथ आम्हाला वंदनीय पूजनीय प्राप्त स्मरणीय, प्रश्नच नाही. परंतु एक लक्षात घ्यायचा रचना, मृत्यूची निमापे झिज गेले प्राणी, तयांची शिराणी यम करी. मृत्यूच्या मापाने जे जी प्राणी जातात त्यांची शिरगणती यमराजा करतो. म्हणजे कसा, अरे रावणाने अख्खी लंका सोन्याची होती, 33 कोटी देवता ताब्यात होती, भोलेनाथ प्रसन्न होता, तरी सुद्धा मेल्यानंतर त्या भस्मासुराला काढला ना, त्याच्या जागी याला ठेवला डोळ्यात सूर्या पोहून. कोणाला? मग आपली गाजराची पुंगीन वाजली तर वाजली. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देह तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सारं, मेल्यावरती आपले घर गावाच्या बाहेर. घे घे घे. माझ्या सारी सोडून दे या संसाराच्या पायी, रडतच दाई दाई, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नर देह पुन्हा मिळायचा नाही. हे प्राण्या ऐक, या नरासारखा नरदेह पुन्हा मिळायचा. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सावधान केलेलं आहे. ज्याचा अनुग्रह झालेला आहे, ज्याचा प्रबोध झालेला आहे, त्याला दुसरं बाकीच्याला नाही, त्याला अभंगाचा दुसरा हे म्हणे मदर आम्हाला हे हे म्हणे मदर आम्हाला हे कर्म रे, यमने आम्हाला हे कर्म, यमने आम्हाला हे कर्म, हे म्हणे मदर आम्हाला हे कर्म, हे म्हणे
याच्यामुळे गडबड काय झाले, जे साधक बंधू आहेत त्या आपल्या स्वरूपावरती, ह्या स्वरूपावरती आणि अंतःकरणाच्या अवस्थेवरती स्थिर असल्यामुळे यम नियम धर्म आम्हा नाही कर्म, कुठलाच कर्म बाकी राहत नाही, पण त्या तिथपर्यंत पोचता आलं पाहिजे. तिथपर्यंत मला झोप लागली, मला झोप लागली, तो सांगायला उरलाच नाही पाहिजे. का त्याने म्हणतच राहावा रात्रभर मला झोप लागली, झोप लागली, याचा अर्थ झोपलाच नाही. जसं ज्ञानराजे सांगतात, आमुची नावी अज्ञानाची ज्ञानही नोही, आम्हाला गुरुदेवी आम्हीच केले. सद्गुरूंना तिथपर्यंत पोचवतात रे राजानो, तिथपर्यंत पोचवतात, परंतु त्याला तो जप तिथला पाहिजे. तिथला म्हणजे कुठला? आता पांडुरंग परमात्मा कटेवरती हात देऊन आहे, अख्खा जग विठ्ठल विठ्ठल म्हणतो बरोबर, पण स्वतः पांडुरंग परमात्मा काय जपतात नाही माहित. आता जी भवानी मातेची आपण स्थापना केलेली आहे, अख्खा जग तिचा भवानी माता की जय, जगदंबे की जय, सर्व नावाने तिला हाका मारतात. स्वतः ती जप कुठला जपते? जरा नवीनच वाटतं. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर महिषासुर मर्दाना लागोनी, त्रिविध तापाची तापाची करावया धाडणे, अंगा लागी तो पावन देवानी, आईचा जोगवा जोगवा मोगे, आईचा जोगवा जोगवा, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. मला वाटेल खरं हे 13व्याचा कार्यक्रम ते कशाला घेतला, म्हणजे बेडका तोंडात आल्यानंतर का ते गिळून घ्यायचं असतं. विठाला विठाला त्या आईचं दिवस सध्या चालू आहे, आणि त्यातल्या त्यात कृष्णकाना मडवी यांच्या रोज ग्रंथ वाचन होत होता. एक दिवशी आम्हाला बोलवलं, दादाने सांगितलं या, आलो. आणि त्यांची मुलं पण सुंदर आहेत. हो, काही काही मुलं एवढी चांगली असतात की वडील वारलं तरी केस काढू देत, पण यांनी स्वतः केस काढले नाही. आणि त्या दिवशी दादा तुम्हाला सांगितलेले वडिलांच्या नावाने की ती जी विधी आहे ते इथे विधी सांगून वेळ घेत नाही. आणि आज यमनियम धर्म अम्मानाही कर्म, त्या महापुरुषाला यम नियम काही राहत नाही, पण आपण या नियमात राहायचं. आपण आता जर समजा आम्ही सफारी घालून जर कीर्तन करायला लागलो, हे कसं वाटेल दिसेल ते, कारण ड्रेस इज ड्रेसच बोलून टाकतो. आणि आज समाजाला, देशाला आणि संस्कृतीला सगळ्या महापुरुषांनी समजून घ्या, कथा पोथ्या पुराणांची गरज नाही, गरज आहे त्या शब्दाची, त्या नामाची. आणि तो नाम जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मृत्यूची मापे जे जे गेले प्राणी तयांची शिराणी यम करी, त्यांची शिरगंठ. तुम्ही लाख बोला मला मोक्ष मिळेल, ही भाषाच नाही, ते का पेंड आहे का? ते म्हणती अति मूर्ख ऐसे जे म्हणती अति मूर्ख. तुकाराम महाराजांनी प्रमाण घेतला,
मेल्यापाठी मोक्ष म्हणतात ते अति गुरुदेव. म्हणून आपण चांगलं जातीने आम्ही नेहमी सांगत असतो, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणी सुद्धा स्टँडर्ड ठेवायची, स्टँडर्ड ऑफ स्पीकिंग, बोलणं सुद्धा स्टँडर्ड ठेवायचा, स्टँडर्ड ऑफ थिंकिंग, विचारसरणी उच्च कोटीची ठेवायची. आणि ते साधकाला जो बोध आहे ना तुम्हाला, तो बोध एखाद्या गावापुरता किंवा हिंदुस्थान पुरता नाही. या 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 ही विश्वची माझी आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे बोलणं नाही राजानो. तुमची ज्या वेळेला नाम घेतले पण जपत नाही तर काय करायचं त्याला. नाम माहित आहे पण तिकडे लक्षच नाही त्याचं काय करायचं. आणि नाम घेतले जपतो, विचार करतो. वाह. आणि तो विचार आपल्या उपयोगाला यायला पाहिजे. उपयोगाला येण्याकरता अभंगाचं तिसरं चरण, द्वैत भाव ठेला अविनासंपन्न, द्वैत भाव ठेला अविनासंपन्न, द्वैत भाव ठेला अविनाश संपन्न, द्वैत भाव ठेला अविनाश भाव ठेला अविनाशी संपन्न. जो द्वैतपणा आहे ना, द्वैत माझं तुझं, इकडलं तिकडलं, तो कधी निघतं? ज्याला सद्गुरुनाथ आपल्या डोक्यावरती हात ठेवला जातो. आणखीन पुढची क्रिया, तो गावठू गाईचा तूप डोक्यावर थापला जातो. गावठू गाईचा, जर्सी नाही, म्हशीचा नाही. क्रिया कधी झालेली कोणाची? तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, म्हणे मज घडो त्यांची सेवा. माझा दैव पार नाही, तरी माझा दैव पार नाही, तरी माझा दैव पार नाही. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? ज्यांचा अनुग्रह प्रबोध झालेला आहे आणि जो डोक्यावर हात ठेवतात ना रामभाऊ बाबा, ती जी परिस्थिती आहे त्यावेळेला त्याच्या शक्ती प्रेरित केले जातात. प्रतिभा, प्रज्ञा, स्मृती, स्फूर्ती, स्फुरण, स्मरण, मेघा, प्रगल्भता, ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान, या सगळ्या शक्ती सेंट केल्या जातात, म्हणजे पाठवल्या जातात. गडबड काय आहे? फक्त कार्यक्रम ऐकायचा, जेवाचा, विठाल विठाल. तुम्ही शार्प बुद्धीचे असाल, न्यूटन आणि फेज, आणि जर तुमची ग्रास्पिंग पॉवर जर वाढवायची असेल, ग्रास्पिंग ज्याला एनर्जी, फोर्स, शक्ती जर करायची असेल,
तर त्याला उपाय आहे. काय उपाय आहे? जाऊ दे महाराज, आता आमचं 11:15 वाजल्यात, तू कसा तरी 10-15 मिनिटं गडबड कर, नंतर आमचाच काम आहे बोलतो. नंतर तो दुनिया सांग, आम्ही काही ऐकणार. याचं कारण आहे, टिंब वस्तूला जर किती धुतली चोळली तरी ते गटारात गेल्याशिवाय थांबेल का? पण तुम्ही तसे ना, तुम्ही प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही सर्वच जण देव स्वरूपात, सर्वच जण, आणि देव स्वरूप असलेला सुद्धा त्यांना तोच बोध व्हायला पाहिजे. आणि तो बोध द्वैत भाव ठेला अविनाशी संपन्न. जो द्वैत आहे ते निघून जाता. कसं काय निघून जातो? उदाहरण सांगतो. आता कृष्णा कान्हा मडवी बाबांच्या या बंगल्यामधले जे आकाश आहे आणि डोंबिवलीचा आपल्या घरातला आकाश आहे, हा वेगळा आहे का एक आहे? एक आहे. बरं, मग सोनारपाड्याचा आकाश एक आहे. मग याचं उत्तर भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट. ज्ञानदेव पाट हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाट हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाट हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाट हरी हा वैकुंठ. भरला घन दाट भरला घन दाट. हरी दिसे, भरला घन दाट, भरला घन दाट. ज्ञानदेव पाट हरी हा वैकुंठ, भरला घन दाट हरी दिसी. प्रभू कृपेने तुम्हाला त्या तत्वाची ओळख जात असते. जर ओळख नाही झाली, ये साथे आले या ओळंगाचा रंग धरू, ये साथे आले या ओळखाचा रंग, ये साथे आले या ओळखाचा रंग. हे साथे आलिया ओळख, नाही तरी संसार जाईल रया. नाही तरी संसार जाईल दया, नाही तरी संसार जाईल दया. ये साथे आले या ओळंगा शारंग धरू, नाही तरी संसारो जाईल रया. त्या भगवंताला ओळखा, आणि ओळखला नाही ओळखला तर नाही तरी संसारो जाईल रया. हा संसारात आपण आलेला आहोत ना, तर आपण असाच जाणार. असाच जाण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण चिंतन तुम्ही सर्वच जण करता म्हणून इथे बसला. करत नसला तो बाजूला राहतो. आता उरकल्यावर जाऊ आपण बोलतो. मग तसं नाही, तुम्ही करता प्रभूचं चिंतन, आणि त्या चिंतनापुढे आपलं जे आतलं चिंतन आहे, आतलं श्वास सगळ्यांचा चालू आहे ना, बरोबर? त्याच्यावरतीच भजन बसवून दिलं जातं. बाकी कौरव किती होते, रामाचा काळ किती होता, सगळं समजून सांगितलं जातं. येच नाही कोणी समजून सांगत. हे आता तुमचा माझा श्वास चालू आहे ना, मग ते श्वासावरती ज्ञानदादाने सरळ सरळ व्यवस्थित सांगितले. अजपा जपणे उलट प्राणाचा, जपा जपणे उलट जपाजपणे उलट प्राणाचा, देही मनाचा निसर्ग, ते देही मनाचा निसर्ग, ते देही मनाचा निसर्ग. जो अजप आहे ते सगळ्यांना नाही मिळत, मिळू शकतं, चालू आहे. परंतु त्याला कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम, कोटी
द्यायचा नेम. का हे कोटी येत नाही कधी काढायचं? तुम्हाला रोज घडतात माहिती नाही. रोज नित्य नेम. तुमच्या आपल्या अंगावरती रोम किती आहेत? 3.5 कोटी. आणि हा यज्ञ काय आहे? उदर भर नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. पण त्याच्यामध्ये समेद्या उलट्या टाकायच्या नाही. उलट्या समेत मी नावा नाही घेत या नारदाच्या गादीवरनं. या समेद्या टाकतात ते बेकार आहे. एक हरी नाम जपता गडे. माझ्या प्रभूच्या राम नामामध्ये एवढी ताकद आहे. कबीरांचा मुलगा कमाल खेळत खेळत ग्राउंड वरती खेळत होता आणि खेळता खेळता एक ठिकाणी दिंडी आली. ज्ञानवा तुकाराम ज्ञानवा तुकाराम ज्ञानवा तुकाराम आणि दिंडी आल्यानंतर कमाल बघायला लागला. एकाला विचारलं कुठून आला? आम्ही हा कन्याकुमारीहून आलोय. वा वा. कशा करता? पुढे जो होता आम्ही म्हणतो काशीला दर्शनाला आलो आणि देह त्याग करण्याकरता आलो. का? तर मला असाध्य रोग झालेला आहे तर ते मी जीव देणार आहे. मग जाता जाता नामस्मरण चिंतन घडावा. रामकृष्ण हरी गोविंद विठ्ठल पांडुरंग या नामाचा गजर व्हावा म्हणून मी यांना बरोबर घेतलंय. तुम्हाला किती रुपये देतोय? तर त्या काळात त्यांनी सांगितलं म्हणतो 25 पैसे किंमत होती त्यावेळेला. हरकत नाही. बरं झालं रोज 25 पैसे देतो. हो सेठ हो. कशामुळं? तर मला असाध्य रोग झालेला आहे. मग एक काम करा. काय काम करा? तुम्ही एवढा कशाला त्रास घेता? कमाल खेळ सोडून दिला आणि सांगितलं चल नदीत माझ्या जोडीला. चल माझ्या जोडीला. आणि कमालाने त्यांना घेऊन गेल्या नदीला. एकदा म्हणतो राम म्हण आणि डुबकी मार गंगेमध्ये. त्याने काय केलं? बरं झालं म्हणतो जीव द्यायच्या ऐवजी रामच म्हणायचा ना. डुबकी मारली राम म्हटलं. पुन्हा वर बघितलं तुम्ही म्हणता तुम्ही आम्ही बी नाम घेतले. जसं काही दिसत कसा जमल भाऊ? तुकाराम भाऊ का जमल? त्याला घासावा लागत. त्याला करावा लागतं. पण काय करायचं ती माहिती व्हायला. मग त्याने काय केला? म्हणतो वर आला राम म्हणून म्हणतो नीट डुबी मार. त्याने नीट डुबी मांडली. राम डुबी मारल्यानंतर पुन्हा बाहेर आलं. बघतो अरे जैसे थे. आता पुन्हा एकदा त्रास देतो तुला. पुन्हा एकदा म्हणतो डुबी मार. तुझा कोड नाही गेला तर तुझ्या ऐवजी मी म्हणतो या नदीमध्ये देह त्याग करेन. आम्ही सुद्धा 32 वर्षापूर्वी नाम घेतलं होतं. 2.5 दिवस झाले अवस्था होत नाही. असं काय पाप केले? बालपणापासून सगळे ग्रंथ वाचन बिचन सगळं असं काय पाप केले की आपली अवस्था होत नाही? संत रामदास बाबा बोलले भाऊ तू नाम कसा जपतोस? म्हटलं सांगितलं तर नाम चुकत होता. आणि त्या दिवशी आज त्याला आम्ही बसलो. आज मेलो तरी आज उठायचा लगेच. या देवाचे भरता वारे. या देवाचे देवाचे भरता वारे. अंगी अंगी प्रेमाचे प्रेमाचे भेटावे. गुरु करीती वाहा तुझ्या भक्त फिरा. दूध तत्वता
मोक्ष. आणि महापुरुषांनो, त्या कबीरानेच्या मुलाने कमालाने सांगितलं, बाबा आता एक शेवटची टोपी मार, जर तुझा जर असाध्य रोग नाही गेला तर मी देहत्याग करेन, असा निश्चयाचे बळ पाहिजे. आणि त्या वेळेला त्याच्या हातात विठू दांडूचा दांडा होता आणि त्या सेठच्या डोक्यावर मारल्यानंतर राम, कळवळून राम म्हटलं. बाहेर निघाल तर नाही बरोबर वाटलं. तसा जर चिंता ना चित्ताला लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला, लावी मनाच्या मनाला. ते चिंतन चित्ताला कृष्णा कान्हा मडवी यांनी पवित्र जप घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत ती माळ टिकवली पण. आणि मुलं सुद्धा त्यांची विचार करतात. म्हटलं आता एवढी जागा, जमीन, बंगला, गाडी, ऐश्वर्य सगळं आहे, याला तुम्हीच जामीनदार आहात ना, म्हणजे तुम्हीच वारसदार आहात ना. होय. मग ती माळ बाबाच्या जोडीला चालली, हरकत नाही. कधी विचार होईल तेव्हा तसा न मग यांना बोलवायचं नाही. या आपल्याला माल घालला बोलतात ना, यांना बोलवायचं. मग आपल्याला तसंच पाहिजे. आपली जशी पडील एवढं इंद्रिया सगळा भाऊ तो निराळा, कळल्यानंतर माणूस बरोबर करतो. परंतु यांनी बाबाची सेवा सुंदर केलेली, कृष्णा कान्हा मडवीची सेवा अतिशय सुंदर केलेले. घरात मशिनरी आणून ठेवल्या होत्या चेकिंग करण्याकरता. म्हणजे ते कृष्णा कान्हा होतेच तसे एक नंबर का छकडा हाकलण्यात एक नंबर. कोणाच्या 10व्या 13व्याला बघता का छकड्याचा बी फोटो इथे. हा तो पाहिला असेल तुम्ही पाया पडायला गेल्यानंतर. म्हणजे असा आम्हाला छंद होता. कोणाच्या चोऱ्या बिऱ्या नव्हत्या, तर त्याचा एक छंद त्यांना होता. त्याच्यात एक त्यांना नाव पण होता. छंदामध्ये छंद, हरिनामाचा छंद होता. आणि त्या छंदामध्ये जीवनाचं सार्थक करून गेला. नंतर सांगता तुम्ही. चार मंदिरे बनवली बाबांनी. कुठं कुठं? उंबरड्याला दत्त मंदिर. अरे बापरे, मसाद्याला मसा बोलतात ना. जिथे गावाला शिरलं का तिथं सुपडा साप होतो. समजतात याचा विकास भयंकर जबरदस्त होऊन जातो आणि तिथे लगेच किंमत बी येते. म्हणून तुम्ही सेठ लोक सगळे खरोखर. आणि नेहमी आम्ही सांगत असतो की जी पूजा घालतात ती पूजा वेफड चिवड्यावरती तुमची जात नाही. आता सुद्धा स्वयंपाक बनवलेला आहे. प्रत्येकाला जेवायला, प्रत्येकाला ये वेफर चिवडा खात असा नाही, फुल जेवण करत असा. म्हणून तुम्ही समृद्ध आहात. आणि त्याच्या निमित्ताने आपण आता भजन घ्या. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा Hare
काज सरले संसारी ज्ञानदेव माने काज सरले ज्ञानदेव म्हणे काज सरले संसारी ज्ञानदेव म्हणे काज सरले संसारी चारी व्यवहारी किलोनी ठेलो चारी व्यवहारी किलोनी ठेलो यमने धर्म अमनाई कर्म यमने धर्म अमनाई कर्म मापारी हो मुनी गिलोनी ठेलो मापारी गिलोनी ठेलो यमने धर्म अभाराई अभाराई अवघेची ब्रह्म होनी ठेलो हो अवघेची ब्रह्म होऊन ठेलो अवघेची ब्रह्म होऊन ठेलो अवघेची ब्रह्म होऊन ठेलो अवघेची ब्रह्म होनी ठेलो यमने धर्म यमने ज्ञानदेव म्हणे काज सरले संसारी चारही मापारी गिलून ठेलो चारही मापारी सलोकता समेबतताने सायुज्यताने स्वरूपता चारीची मुक्ती आहे त्या चारही मुक्ती सहजगत्या प्राप्ती होतात त्याला काही करावं लागत नाही एकाच काम करावं लागतं सद्गुरुनाथांची सेवा जसं मढी बाबांचं हा स्थूळ देह 12-13 दिवसापूर्वी दहन झालं सूक्ष्म देहाने दुसरा सूक्ष्म देह तिसरा कारण देह चौथा महाकारण सूक्ष्म देहाने ते घराच्या भोवती घिरट्या घालत होते किती दिवस 13 जण आता ती जलदान विधी होईल पाणीदान विधी त्यावेळेला वर्षभर त्यांचा प्रवास चालू होतो परंतु यांना तसा नाही अरे साध्या तुम्ही सिगारेटचा धूर सोडला तरी त्याला काही नवस करावा लागत नाही आकाशात विलीन हो म्हणून तसा ज्यांनी नाम घेतले माझ्या भक्ता का आणि संसाराची चिंता समर्थाची कांता काही कोरांना मागे आणि ज्याने माझं जिंदगीभर भजन केलेलं आहे त्याचं भजन राजानं खूप गोड चालतं आणि ते भजन आज समाजाला आपल्याला त्याची खास त्याची गरज आहे
कथा पोथ्या पुराणांची आहेच आहे, पण जातीने त्याची गरज आहे आणि ती गरज दुसरं कोणी भागू शकत नाही. आणि जाता जाता सुनील, सुचित आणि जितेश हे कृष्णा मडवींचे तिन्ही मुलं आहेत. एक काम करायचं, सेठ, तुम्हाला बेटा बोलत नाही, मी सेठ बोलतो. का काही केलं तरी शेवटी बाप होता. बापानी तुम्हाला एवढं काही करून ठेवलं का कोणाकडे हात पसरावा लागणार नाही एवढं बनवून ठेवलेलं आहे. आणि त्याच त्यांच्या पत्नी म्हणजे तुमची आई, आईला गड्यानो कधीही दुखवून जाऊ नका कुठे. यदा कदाचित आईचा बोलण्याचा तोल सुटला, कोण राधाकृष्ण मडवी बोलता बोलता आईचा तोल सुटला, तर आईला समजून घ्यायचं का आईला बाबांची आठवण आली. काही केल्या तुमच्या पत्न्यानाही सांगून ठेवा, ताईना, का आई डबल टिबल गोष्ट सांगायला लागली का समजायचा, आपण समजून घ्यायचा आता. आणि राग मानायचा नाही. नंतर फोटोला हार घालून, नंतर 13वा 12वा पुण्यतिथी जोरात करून ते खाऊन लोकच जातात आणि सगळे लोकच जातात. असताना हाल करणं बरोबर नाही. माता पिता देव गुरु ऐसा ज्यांचा एक विचारू. आणि आई वडील हे देव आहेत, बाकीचं देव आहेत कागदाचं, चांदीचं, सोन्याचं, पितळेचं, दगडाचं, मातीचं, लाकडाचं देव आहेत. खरा देव म्हणजे आई वडील आहे. आणि आई वडिलांची सेवा तुम्ही जे चटणी भाकर खात असाल ते त्यांना ते द्यायचं. आणि त्यातल्या त्यात जाता जाता आणखीन सांगतो, भगिनी वर्गाने आपल्या पतीचा हाल करायचं नाही. काय सांगतो, हो हो, त्यांनी सांगितलेलीच भाजी बनवायची. हे सांगता आता रात्रीची गवारची भाजी आहे ती खा, तो सांगतो नाही कशात उतरत नाही, मग ती काय फेकून द्यायची का. तो गडी नीट असेल तर ठीक आहे, मर्द लागतं फेकून दे 20 रुपये पाव, डबल दुसरी आणू, मला दुसरी बनवून. आता लई दादा बेकारी होत चाललेले. सकाळी एकदमच भाकरी बनवतात लाटलेल्या आणि मग संध्याकाळी तापून देतात. आणि काही आमची बुवा लोक दिसली का बोलतात थांबा 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 बाबा थांबा, काय जेवण करून जा, जेवण करून जा. आता त्यांना वाटतं जीव कुठतं त्यांचा, यांनी उष्टा पडावा. मग तो म्हणतो नको नको, बुवा म्हणतो नको नको. मग त्यांची पत्नी येते, समोर येते पत्नी, बघत जरा जजमेंट घेते, बाबा पुढच्या वेळेला आलं ना ते जेवल्याशिवाय जाऊ, म्हणजे आता तू थांबू, समजलं. म्हणून आपल्या पतीचा आदर करायचा आणि कदर करायची, खेचकाचा नाही. आणि एकदा वय झालं ना म्हातारीवरती धावायचा नाही. 10 सुना असल्या तरी काय गुरुदेव कारभार आहे, पण पत्नी ती पत्नीच आपली, म्हणून तिला हात उचलायचा नाही, तोंड पण उचलायचं नाही, तिला काही दुखवायचं नाही. म्हणून तिने बी शेफरून जायचं नाही, तिने पण जरा माफात राहायचं. आता आपलं वय झालं, सुनाना शिकवाच्या भांगडीत पडायचं नाही. एकदा दोनदा तिसऱ्यांदा झाडू आडवी पडली तरी तिला उचल बोलायचा. कारण तुमचा आता खालची लाकडा रचून ठेवल्यात नाही वाटत, स्मशानातली खालची लाकडा रचून ठेवल्या, उचकी लागाची कोठी 3 तासात खेळ खतम करतात. म्हणून आपण मुलांना सुनाने काय बघत राहायचा. आणि अधिक सुखी राहायचं असेल तर मुलाला एक बोलायचं, पोरा मला काही जमलं नाही पण तू भारी करतो चांगला, तो गडी फुकतो, म्हणून त्यांना बी चांगला वा. सुनेला बी सांगायचं, सुनबाई तू ना माझ्या मोठ्या मुलीसारखी आहेस असं बोलायचं. कार्यक्रम कमी आहे का, गर्दी कमी करा, पण मुद्द्याचं सासू सासऱ्याचा हाल करू नका, पतीचा हाल करू नका ना. पुरुषांनी सुद्धा आपल्या पत्नीचा हाल करायचं नाही. ज्ञानदेव म्हणे काज सरले संसारी चारी मापारी किलो गेलं. चारी मापारी म्हणजे ते चारी मुक्ती आपल्या सहज प्राप्ती होत असतात. आणि 13व्याचा कार्यक्रम आहे हा जास्त वाढवून द्यायचा. लोकांची इच्छा असतं की पाणी द्यायचं निघायचं लगेच,
आणि तरी बी वाढवत बसला. समजायचं या मेल्याला काही समजलं मग त्याच्यापेक्षा लोक घड्याला बघतील, मांड्या मोडतील, हालचाल करतील. त्याच्यापेक्षा अगोदर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली आज ज्यांचा 13वा शेवट आहे त्यांच्या नावाने 2 मिनिटं तुम्ही बसलेले बसून राहा, उभे असले उभे राहा. 2 मिनिटं त्यांच्या नावाने श्रद्धांजली व्हायची आणि मग जय विठ्ठल करायचं. 2 मिनिटं स्तब्ध उभे राहा. पुंडली गवर्दे हरी श्री ज्ञानदेव जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल बोलिले पुरे वेडे वा पुरे वा नाही विचारिला देकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम 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 इथे गायनाचार्य वाजवणारे आणि सगळीच मंडळी आले. सगळ्यांचा एका शब्दात हार्दिक अभिनंदन आभार मानतो. आणि आता लगेच आरती योग्य 28 विठ्ठल उभा वामंगे हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कलोल चंद्रभागे स्नान तुका मागे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे दया असावे कल्याण जामुखे निदान कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाही पांडुरंगा या संतासी नरवी हेच मज तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतासी निरवी हेच मज तुझे अनेक काही ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तसंच उभं राहा 2 मिनिटं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की 2 मिनिटं सर्वांनी उभंच राहा सर्व या ठिकाणी कृष्णबाबा मडवी यांच्या बाकीचे माईक काढून घ्या. उत्तर कार्याच्या निमित्ताने या ठिकाणी हरिभक्तपरायण ब्रह्ममूर्ती गुरुवर अभिवेशम बाबा ठाकूर सोनारपाडा यांची सुसरावी असे या ठिकाणी कीर्तन सेवा झाली त्याबद्दल या परिवाराच्या वतीनं मडवी परिवाराच्या वतीनं बाबांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. त्यानंतर या ठिकाणी आपले महाराष्ट्रात ज्यांचं नाव गाजलेलं असे आपले गायनाचार्य गायन सम्राट आपले केने महाराज टीव्ही स्टार आहेत त्यांचे या ठिकाणी गाण्यासाठी उपस्थित झाली त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्यानंतर मृदंगाचार्य तबला वादक सर्व गायक मंडळी व उपस्थित सर्व टाळकरी माळकरी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली त्याबद्दल या मडवी परिवारांच्या तर्फे या ठिकाणी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. सर्वच जण आपण या दुःखामध्ये सामील झालात. या कार्यासाठी बहुसंख्येने या ठिकाणी अगदी सकाळच्या परिस्थितीला फार मंडळी कमी मिळतात पण आज या ठिकाणी सर्वच मंडळी उपस्थित राहून कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व या कार्यातून या कीर्तनाच्या माध्यमातून जे काय पुण्याचा संचय झाला असेल ते बाबांच्या खात्यावर जमा हो त्यांना ती पुढं जो प्रवास आहे त्याच्यासाठी तो पुण्याचा संचय कामात यावा असं या ठिकाणी भगवतीच्या चरणी पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. व पुनश्च एकदा या ठिकाणी सर्व मंडळी त्यानंतर आपल्या संप्रदायाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण गुरुवर्य तुकारामदादा पाटील सुद्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर पंडितदादांच्या मार्गदर्शनानंतर व सर्वांच्या या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. सर्वजण मंडळी या ठिकाणी आलेत त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे कल्याणहून आलेले आपले युवराजदादा पाटील असेल सर्व मंडळी सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो व थांबतो. रामकृष्ण हरी.